रक्षाबंधन. भावाच्या हातावर बहिणीने राखी बांधताना हे दोन शब्द आवर्जून बोलायचे आहे. बघा, रक्षाबंधन 2026मध्ये 28 तारीख वार शुक्रवार या दिवशी आली आहे. आणि या दिवशी आपण आपल्या भावाच्या हातावर नुसता साधा धागा बांधत नाही, तर तो एक रक्षासूत्र असतो. आणि म्हणूनच भावाच्या हातावर राखी बांधताना भावाच्या दीर्घायुष्यासाठी बहिणीने ओवाळताना हे दोन शब्द बोलायचे आहेत. त्याचप्रमाणे पहिली राखी कोणाला बांधावी किंवा ज्यांना भाऊ नसेल त्यांनी राखी कोणाला बांधावी ही देखील माहिती आपण पाहणार आहोत. साधा दिसणारा धागा केवळ एक प्रतीक नाही, तर ते एक रक्षासूत्र आहे. आणि या रक्षासूत्राला खरी शक्ती मिळते ती एक विशेष मंत्राने. अनेकदा आपण घाई गडबडीत किंवा कळत नकळतपणे राखी बांधतो, पण त्यामागील शास्त्र आणि मंत्राचे महत्त्व हे आपण विसरतो. आपण आजच्या व्हिडिओमध्ये त्या शक्तिशाली मंत्राबद्दल थोडक्यात पाहणार आहोत. तो मंत्र कोणता आणि त्याचा अर्थ काय. आपण भावाच्या हातावर नुसता एक साधा धागा बांधत नाही, तर एक संरक्षण कवच बनून बांधत असतो. आणि म्हणूनच आपल्याला हातावर राखी बांधताना हा दिलेला मंत्र म्हणायचा आहे. एन बद्धो बलिराजा दानवेंद्रो महाबला तेन त्वाम प्रतिबद्ध नामी रक्षेमाचल माचल. हा मंत्र आपल्याला म्हणायचा आहे. या मंत्राचा अर्थ, ज्या रक्षासूत्राने महाबली दानशूर राजा बळीला बांधले गेले होते, त्याच रक्षाबंधनाने मी तुला बांधत आहे. हे रक्षे म्हणजेच हे राखी, तू चलित होऊ नकोस, स्थिर राहा. याचा अर्थ काय, हे भावा ज्याप्रमाणे एक रक्षासूत्राने महापराक्रमी राजा बळीला संरक्षण दिले, त्याचप्रमाणे हे रक्षासूत्र तुझे सर्व संकटांपासून रक्षण करो. मी तुझ्या रक्षणाची आणि दीर्घायुष्याची कामना करते, असा याचा अर्थ होतो. आता दुसरं म्हणजे राखी घेताना बघा, काही नियम पाळायचे असतात. राखी घेताना शुभ चिन्ह असलेले राखी आपल्याला घ्यायची आहे. लाल, पिवळा, नारंगी, हिरवा या रंगाच्या तुम्ही राखी घेऊ शकतात. काळ्या रंगाची राखी घेऊ नका. प्लॅस्टिकची, कचकड्याची, शो पीस असणारी राखी तुम्ही घेऊ नका. राखी घेताना त्यावर शुभचिन्ह असावीत. राक्षसाची, हिंसक प्राण्याची अशी चित्र असलेली राखी तुम्ही घेऊ नका. त्याचप्रमाणे पहिली राखी कोणाला बांधावी. बघा, सर्वात अगोदर आपल्याला पहिली राखी आपल्याला हनुमंत देवाला बांधायची आहे. तुमच्या घराजवळ जर का हनुमानाचं मंदिर असेल तर आवर्जून तुम्ही जाऊन पहिली राखी तुम्ही हनुमानापाशी अर्पण करायची आहे. त्यानंतर आपल्या देवघरात श्री स्वामी समर्थ महाराज यांची मूर्ती आहे, त्यांना आपल्याला एक राखी अर्पण करायची आहे. त्यानंतर तुम्ही तुमच्या घरात तुम्ही रक्षाबंधन साजरं करू शकतात किंवा भावाच्या हातावर तुम्ही राखी बांधू शकतात. त्याचप्रमाणे 2028मध्ये भद्राची सावली कधी आहे. बघा, भद्र काळात आपण शुभ कार्य करत नाही, त्याचप्रमाणे राखी देखील बांधत नाही. परंतु 2026मध्ये भद्रा काळ हा सूर्योदयापूर्वी संपून जात असल्यामुळे आपल्याला कुठलीही भीती मनात बाळगायची नाही. आपण सांगितलेल्या शुभ मुहूर्तावर राखी बांधण्याचा प्रयत्न करायचा आहे. शुभ मुहूर्त कोणते याचा व्हिडिओ आपल्या चॅनेलवर आलेला आहे, तो तुम्ही पाहू शकता. धन्यवाद.